मूर्ख माणसाचे मूर्ख काय शुष्क काष्ठानी मूर्ख असतो न नमती कदाचना हा झुकत कधीच नसतात. म्हणून उत्तर आहे का 88,000 संत मंडळी 16 वर्षाच्या मुलाच्या चरणावर झुकले. त्यावेळेस सुजींच्या मुखातून शब्द आहे का हो माझ्यासारख्या छोट्याशा मुलाच्या चरणावरती तुम्ही नतमस्तक होता का होता. एवढ्या हजारो वर्ष जगणाऱ्या संत मंडळीच्या मुखातला शब्द आहे. कोणता शब्द माहितीये कोणता शब्द आहे सांगतो तुम्हाला. शब्द आहे धनवृद्धा बलवृद्धा आयुवृद्धास्तथैव च ते सर्वेपि ज्ञानवृद्धाश्च किंकरा शिष्य किंकरा. किंकर या शब्दाचा अर्थ होतो दास. किंकर या शब्दाचा अर्थ काय होतो दास. कोणाचा दास दास आम्ही आहोत. एखादा व्यक्ती धनाने मोठा असेल ऐकताय ना. एखादा व्यक्ती धनाने मोठा आहे एखादा व्यक्ती बलाने मोठा आहे बलवृद्धा. एखादा व्यक्ती आयुवृद्धा याचा अर्थ वयाने मोठा आहे. पण या तिन्ही पेक्षा सर्वात मोठा कोण आहे माहितीये तुम्हाला. ते सर्वे ज्ञानवृद्धाश्च किंकरा शिष्य किंकरा. जो ज्ञानानं मोठा आहे ना या जगाच्या पाठीवर त्याच्यासारखं मोठा दुसरं कुणी असेल का नाही. किंकर या शब्दाचा अर्थ होतो दास. किंकरा शिष्य किंकरा. दासाचे दास व्हायला आम्ही तयार आहोत आणि तुमची प्राप्ती आहे महाराज. म्हणून सुरजी महाराजांच्या चरणावरती लोटांना घातलं जातं. व्यास मंच सुंदर बनवला जातो. निमिष या शब्दाचा अर्थ होतो अर्थ ग्रहण आहे महाराज. हा बरोबर आहे. व्यास मंच बनवला जातो. 6 प्रश्न केले जातात. काय आता अनेक कथाकार या प्रश्नाला वेगवेगळं म्हणतात महाराज. पण गुरुदेव महाराजांनी सांगितलं प्रश्न 6च काय आहे. स्कंद 12 आहे. ऐका स्कंद 12 आहे. 15,083 भावना किती 15,042 वा नाही काय का. भागवता श्लोक किती आहेत 15,042 श्लोक आहेत. आता तुम्ही म्हणाल महाराज आम्ही तर आजपर्यंत 18,000 ऐकले तुझंच कुठलं वेगळं मानतो. म्हणून शास्त्राची आवश्यकता. उत्तर आहे का 15,042 श्लोक आहेत. पण ते कसे आहेत वेगवेगळे छंद आहेत. ते छंद तुम्हाला नाही पण यांना माहिती असते. छंद वेगळे आहेत पण त्या प्रत्येक छंदाला जर एका छंदात गायलं तर म्हणजे त्याला अनुष्ठुप छंद म्हणतात. धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेतायुत्सव मामका पांडवाशैव किंवा कुर्वत संजय याला अनुष्ठुप छंद म्हणावं. वेगवेगळ्या छंदातल्या श्लोकांना अनुष्ठुप छंदात गायलं तर 18,000 पण ओरिजिनल 15,042. आता उत्तर आहे का 12 स्कंद आणि अध्याय किती अध्याय का म्हणजे आमच्याकडे फक्त 7च अध्याय आहेत. म्हणजे आजचा अध्याय अर्ध्या तासात संपतो. उद्याचा अध्याय उद्या चालू. 3 तासाचा अध्याय आमच्याकडे आणि 7 दिवस 21 अध्याय फक्त तास टीचर धरले तर 21 तासाचे अध्याय आम्हाला मिळते. अध्याय भागवतामध्ये 335 आहे. ऐका 335 अध्याय आहेत. 12,042 श्लोक आणि त्याचा अनुष्ठुप छंद केला तर 18,000 झाले. आणि या 6च प्रश्न का प्रश्न महत्वाचा आहे. शौनकादी ऋषी सुजींना प्रश्न करतात. आता उत्तर आहे का किम जप्यम किम कर्तव्यम किम श्रोतव्यम. ऐका प्रत्येक 2 स्कंदामध्ये एक प्रश्नाचं उत्तर दिलेलं आहे. महत्व जाणा. अधिकार तुम्हाला कळेल. अधिकारी झालात. उपमेय काय आहे तुम्हाला कळेल. प्रमेय काय आहे तुम्हाला कळेल. लक्षात राहू द्या. म्हणून उत्तर आहे का या सूरजी महाराजांना शौनकादी ऋषींनी प्रश्न केले आणि प्रश्न काय केलं. अंतकरणामध्ये कथा ऐकत असताना महिला मंडळ पुरुष मंडळ कथा ऐकत असताना आमचं मन कथेत लागत नाही. काय करावं आम्ही काय करावं. त्याला एकच साधन आहे. मला सांख्यशास्त्रामध्ये उत्तर दिले जितासनो जित श्वासो जित संगो जितेंद्रिय स्थूले भगवते रूपे मन संधारे धिया. धीमने बुद्धी. धिया शब्दाचा अर्थ होतो बुद्धी. कुठे परमात्म्याच्या चरणारविंदाजवळ समर्पित करणं. भगवंताशी समर्पित करणं. राधा राणीच्या चरणावर समर्पित करणं.
त्या दिवशी मात्र परमात्मा तुमचा झाल्याशिवाय राहत नाही. कसा? पण त्याचं अंतःकरणातून ध्यान केलं पाहिजे. आणि कलियुगातलं साधन सुद्धा शास्त्र, कलियुग केशव कीर्तना